आम्ही दिलेल्या पत्राचं काय उत्तर दिलं हे पोलीसवाले खुर्चीवर बसले. अर्ज आलेला निकाली काढायचा अर्थच नसतो. खरं असेल तर गुन्हा दाखल करा, नसेल तर कायदेशीररित्या आम्हाला पटवून द्या. तुम्ही दोन्ही काही करत नाही, याचा अर्थ आम्ही काय घेऊ? आम्ही मरा अशी तुमची इच्छा आहे का? नाही, बोला ना सर, कायद्यानं बोला ना. आम्ही अर्ज दिला, तुमच्याकडे अर्ज दिल्यानंतर निकाली काढणं बंधनकारक आहे की नाही? आमचा अर्ज खोटा असेल तुम्ही पुराव्यासह सिद्ध करा, आम्ही मागे येऊ. आमचं खरं आहे तुम्हालाही द्यालो. सुप्रीम कोर्ट आहे 2018, 2020, 2024 जजमेंट आहे. सीसीटीव्ही फुटेज बंधनकारक आहे, ऑडिओ बंधनकारक आहे, व्हिडिओ बंधनकारक आहे. चेक करा, लोकेशन बघा, सीडीआर बघा, सगळ्या गोष्टी कन्फर्म करा ना तुम्ही. कारण ते हटणार नाही साहेब. आमचा अजिबात चुकीचं पोलीसवाले माझे आमचेच हात साहेब. जर खरं असेल तर करा, नाही खोटं असेल तर करून नका. खरं असेल तर सगळं डाटा तुमच्याकडे आहे ना, मला सांगा तुम्ही. सगळं 2 कर्मचारी कोणाकोणाला बोलले हे तुम्हाला कळते. सीडीआर बरोबर साहेब. ऑडिओ ऐकू येतो, डायरेक्ट म्हणतो त्याच्या सोयी असल्यामुळे हडव्या तुम्ही गुंड नुसते झाकावे, मर्डर करून ये, मी बघून घेतो आणि 4 घंट्यात मर्डर होतो. कायदा ऐकले कर्मचारी आहेत म्हणून त्याला पाठीमागं झाले. नाही, तुम्ही कायदा वर्दी घातली साहेब. सांगा आर्टिकल 14 नुसार कायदा सगळ्यासाठी हे काय मला सांगा ना. आज प्रतिष्ठा खराब होईल ना पोलिसांची, मला सांगा तुम्ही. आम्ही खोटं म्हणालो, खोटा गुन्हा टाकला, अजिबात करू नका खोटा गुन्हा टाकला. खरं असं तर करा ना. तुम्ही बघत ना, दाद देत ना, काहीच ना. आजपर्यंत कोणी संपर्क साधा नाही, कोणी बोललं नाही, काहीच नाही. एवढं निष्क्रिय पोलीस महाराष्ट्राच्या पोलिसाचं नाव होतं पहिले. ते कर्मचारी असल्यामुळे तुम्ही दखल घेत ना का? नाही ऐकून घ्या वाटाणे साहेब, तसं ना आम्हाला कळत नाही. वेडे आहेत का आम्ही? आमच्या 10 दिवसात आहेत का? मला सांगा, आत्महत्याचं गंभीर प्रकरण आहे, केंद्र सरकार बरोबर आहे. 8 दिवसात काय केले, आता अर्थ काय घेता? मराठी वाट बघायची. कोणी संपर्क नाही, उत्तर नाही, नोटीस काहीतरी काहीच नाही असं मला सांगा. येतं दिसले बघ पोलिसवाले आम्हाला दिले तेव्हा बसले. ऑफिस कायसाठी बसले? फुकून द्या ऑफिस सगळे. हा, गरीबाच्या दलिताच्या दखल घेत नसेल तर ऑफिसचं काय काम आहे सर? तुम्ही सेवा करण्यासाठी बसलेले आहेत, मला सांगा तुम्ही. हा सांगा ना, फुकून द्या सगळे ऑफिसर. कोण गरीबाला अन्याय झाला त्याला न्याय देत नसेल तर, कर्तव्यात जर कसूर करत असतील तर ते जाणार, तुम्हाला मॅसेज द्यायला तुम्ही कळशाल म्हणून. ते अजूनही आत्महत्या तिथं थांबलं नाही. कायद्यानं रात्रीच्या 12 त्या पोलिसाचा ठाम निर्णय झालेला आहे, निश्चय झालेला आहे. मी इथून उठत नाही, त्या 2 पोलिसाला कारवाई केलं असतं. त्याचा निश्चय झाला. माहिती राहू मी सांगायला विषय निकाली काढायला बोला, त्याला काय मला सांगा. आम्ही याही नाही आजच कळून देऊ आपण. तरी एकच थांबले, कोणी जाणार नाही. आपण त्याची आई गेलेली आहे, पूजा गेली असेल नाही पण सगळी मला माहिती आहे. पण आमचं पण खोटं करू नका ना, अजिबात पोलीसवाला खोटं करू. शहानिश आहे ना, आम्ही जे आरोप केले आम्हाला हे करायचं. फोन लावू ना, फोन आत्महत्या करणार नाही तर